ठाकरे योजनेअंतर्गत सामाजिक परिशोधना ग्रामसभासाठी इथे उपस्थित आहोत. खानापूर तालुक्यातून तिथून भोसरवाडीसाठी गेल्या 4 दिवसापासून केलेल्या कामाची नियोजन पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्या पाहणीसाठी काम व्यवस्थित झालेलं आहे का नाही त्याच्यासाठी तुम्ही जे रोजगारसाठी जाता त्यांच्याकडे विचारून व्यवस्थित आहे काम का नाही ते पाहण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित केली आहे. तर तुमचं काय असलेली समस्या म्हणा काय म्हणा तुमचं मांडा आणि काय असलेलं सांगा. तसेच या ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले मंजू सर तसेच कल्लापा सर आणि आमच्या ग्रामपंचायतचे पी.डी.ओ सर अध्यक्ष सर आणि इथं उपस्थित असलेले मेंबर आणि गावकरी वगैरे सगळ्यांचं आम्ही सामाजिक परिशोधना ग्रामसभेसाठी आम्ही सर्वांचे स्वागत करीत आहोत. नोडल अधिकारी नसल्यामुळे तसेच या ग्रामसभेसाठी नोडल अधिकारी नसल्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ गावडे यांना ग्रामसभेचे अध्यक्षपद आम्ही जे गौरवाने स्वीकारावं. नी फोटो तकोरे वासा बनारा सर बहादुर होಗ್ಬಿಡ್ರೆ ಸನಿಕನ ಹಸ್ತಿಗೆ ಸನಿಕನ ತೆಗೀರಿ ಬಹಾದೂರ್ ಹೋಗ್ಬಿಡ್ರಿ ಹಾಂ ಅಷ್ಟು ಮಾಡಿ व्याप्तीमध्ये महात्मा गांधी उद्योग खात्री योजने आणि 15 अंकाच्या योजनेमध्ये आम्ही 4 दिवस तुमच्या ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये 2023 आणि 23 वर्षामध्ये काही कामगारी आलेले होतं आणि वैयक्तिक कामगारी आलेले आणि 15 अंकाच्या योजनेमध्ये काही बिल आलेले ते सगळे आम्ही 4 दिवस प्रतिवेदना करून आज ग्रामसभामध्ये सगळी वाटायला आता तुम्ही सगळी आम्ही काय ते वर्ग वाटतात ना त्याप्रमाणे तेवढंच इथे चर्चा करायला आम्ही विनंती करायला काय म्हटलं तर दुसऱ्या विषय असला तर सभा संपल्यानंतर चर्चा करावा. आता मी काय कामगार आले ना त्याप्रमाणे वाचून दाखवतो त्याच्यामध्ये काय जर गोंधळ असला तर तुम्ही तिथे चर्चा करू शकता. फोटो काढला का तिथून आणि फोटो घेतला तर ते बी येऊन इथं बसा इथं मध्ये बसायचं का नाही मध्ये बरोबर 50 कामगार आलेले आहेत. त्याच्यामध्ये अरण्य इलाक्याचं 15 कामगार आलेले आहेत. 35 कामगारी ग्रामपंचायतचे आलेले आहेत. त्याच्यामध्ये समुदाय कामगारी 14 कामगारी आलेले आहेत. वैयक्तिक कामगारी 21 कामगारी आलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळे मिळून 80,09,000 रुपये खर्च केलेले आहेत फुले आणि सामग्रीला. इकडे घेऊन तर ते कामगाराचे नाम वाचतं. वैयक्तिक कामगारचे आलेले आहेत. महादेव काशीनाथ नाईक त्यांचं चौपट कामगार आहे 6,000 रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावचं लक्ष्मण बाबाजी वाडेकर त्यांचं घरचं मागा चौपट. पारवाड गावचं सीतारामा गावडे त्यांचं घरचं मागा चौपट. पारवाड गावचं सहदेव विष्णू गावडे त्यांचं घरचं माझं सोपीट. हे सगळे 6,000 रुपयेपर्यंत खर्च पडलेले आहेत. सडागाव म्हणजे महादेव चंद्रकांत सडेकर त्यांचं घरचं माझं सोपीट आणि सडागाव म्हणजे रामचंद्र शिवराम देसाई त्यांचं घरचं माझं सोपीट. हे सगळे 6,000 रुपयेपर्यंत असं खर्च पडलेले आहेत. आणि 15 कामगारी अनुष्ठान इलाक्याचे काय सामाजिक अरण्य इलाक्याचे कामगार आहेत ना ते कामगारी 15 कामगारी आलेले आहेत. त्याच्यामध्ये इथे कामगारला 2 लाख आणि 2.5 लाख आणि 60,000 आणि 5,000 आणि 2,90,000 2,90,000 आणि 60,60,000 म्हटलं तरी गावात काय आजूबाजू झाड लावायचं आणि ते खड्डा काढायचा आणि ते झाडं लावलेली वाट म्हणून घातलेले आहेत.
सोशल परिस्थिती आहे 60 लाख आहे सर. 6 लाख 6 लाख 6 लक्ष 51,000 6 लक्ष 51,000 आम्हाला बरोबर मराठी असं बोलायला येत नाही. आणि असं 2,90,000 त्याप्रमाणे कर करायला इकडं आणि पारवाड गावच्या शाळा शौचालय निर्माण करायचं म्हणून आलेलं होतं 2,65,000 रुपये शौचालयासाठी खर्च करायला होतं. आणि पारवाड गावचं राजीव गांधी सेवा केंद्र भारत निर्माण म्हणून आलेलं होतं ಅದು ಮಡ್ಚೆ ನೋಡ್ರಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ 23,90,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि मानगावचं प्राथमिक शाळेला आवरण गोड्या म्हणून आहे का 3,30,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि विनायक अकडे ಹಿಂದೆ सरकार त्यांचं घरचं माझं प्रोफिट आलेलं आहे 6,000 रुपये खर्च पडलेले आहेत. सुहासिनी सोमनाथ सडेकर त्यांचं प्रोफिट 6,000 रुपये खर्च पडलेलं आहे. हुळंद गावामध्ये अंगणवाडी निर्माण 2,60,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि चिखले गावामध्ये CPT कामगारी 5,90,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चिखले गावचं सातेरी देवस्थानचं मागं शिडी निर्माण म्हणलं 1,13,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि चोरला गावामध्ये गावठाणला जायला निर्माण म्हणून 9,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि पारवाड गावचं कमानपासून पांडुरंग नायक त्यांच्या शेतीपर्यंत निरावरी कालवे निर्माण म्हणून आलेलं आहे 4,50,000 रुपये खर्च केलेलं आहे. पारवाड गावचं बालचंद्र कृष्णा गावडे त्यांचं घरचं मागं सोपीचा 3,000 रुपये खर्च पडलेलं आहे. पारवाड गावचं सत्यवती विठ्ठल नाईक त्यांचं घरचं मागं सोपीत निर्माण 3,000 रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावचं राधिका अंकुश गावडे त्यांचं घरचं मागं सोपीत निर्माण 3,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि चिखले गावचं कृष्णा यशवंत पाटील त्यांचं घरचं मागं सोपीत 200 रुपये खर्च पडलेले आहेत. चिखले गावचं संजना संदीप पाटील त्यांचं घर निर्माण करायचं 23,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं सुहासिनी सुधाकर गावकर त्यांचं घर निर्माण करायचं 1,800 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं प्राथमिक शाळामध्ये मैदान अभिवृद्धी करायचं खो-खो आणि व्हॉलीबॉल मैदान निर्माण करायचं म्हणून आहे का 1,04,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं सरकारी प्राथमिक शालेय भाग 2 मध्ये आवरण गोडे निर्माण म्हणून आहे का 1,11,000 रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावामध्ये गावाचं सरकारी शाळेमध्ये प्रार्थना स्थळामध्ये पेवर्स चालायचं कामगारी 6,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं अरण्य सर्वे नंबर 34 मध्ये पूर्व भागचं तळ निर्माण करायचं 1,60,000 रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावचं सर्वे नंबर 52 पूर्व भागात तळ अभिवृद्धी करायच्या कामगाऱ्या 2,90,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि अरण्य इलाक्याचं कामगारी 48,000 रुपये खर्च पडलेले आहेत. अनेक सामाजिक कार्य इलाक्याचं 27,000 रुपये 27,800 रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावचं प्राथमिक शाळामध्ये शौचालय निर्माण करणं 30,000 रुपये खर्च पडलेले कामगार आहेत. ते सगळे मिळून 50 कामगार आलेले आहेत. त्याच्यामध्ये काय तर तुमचा अभिप्राय असला तर सांगता सर. कामगारचं झालं पारडा म्हणता खड्डे मारले बाबा काढल्यास नाव येईल त्यांना पैसे येईलच ती नावं येईल नावा आले ते त्यांचे आलेत हां सोपीट म्हणलं तर तुमचं घरचं मग काय ते जिरोनी कथा म्हणतात ते झालेले मी नाव वाचून जातलं. आता 15 अंकाची योजनामध्ये ते बी वाचून दाखवतो कामगारी काय आले की नाही.
ವರ್ಕಿಂದ ಬೇರೆ ಇದೆ ನೋಡಿ ಸರ್ ಲಿಸ್ಟ್ ಬೇರೆ ಇದೆ ನೋಡ್ರಿ ಲಿಸ್ಟ್ ವರ್ಕಿಂಗ್ हे 15 अर्जाच्या योजनामध्ये 19 कामगार आलेले आहेत. 19 कामगारांमध्ये चिखले गावचं SC कॉलनीमध्ये बोरवेल ड्रिल मारायचे कामगार म्हणून आलेले आहेत. 90,000 रुपये खर्च पडल्या. आणि पारवाड गावचं SC कॉलनीमध्ये बोरवेल ड्रिल करून मोटर घालायचं म्हणून कामगार आलेले आहेत. ते 95,000 रुपये खर्च आलेले आहेत. पारवाड गावचं SC ST समुदाय भवनाकडे बोरवेल मारायचा 1 लाख रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावचं सरकारी हिरिय शाळांमध्ये ध्वजस्तंभ निर्माण करायचा 70,000 रुपये खर्च पडलेले आहेत. पारवाड गावचं शंकर हरिजन घरापासून SC समुदाय भवनपर्यंत CC रस्ता निर्माण करायचं म्हणून आलेले आहेत. ते 1,35,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि हुळंदा गावामध्ये अंगणवाडी मेलचावणी रिपेरी हुळंदा गावामध्ये अंगणवाडीच्या मेलचावणी रिपेरी करायचं 80,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं सरकारी हिरिय प्राथमिक शाळाचं आवरण गोडाला गेट लावायचा ते 17,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं सरकारी शाळेमध्ये टाईल्स घालायचं कामगार 45,000 45,000 रुपये खर्च पडलेले आहेत. चोरला गावचं सरकारी प्राथमिक शाळामध्ये गावामध्ये आमच्या कामं झालेली आहेत किंवा कामं झाले नाहीत जी जेवढे कामे झाले तेवढं ते साहेबांनी इथं तुम्हाला वाचून दाखवलं. जर कोणाचं सोपपीठमध्ये वाचल्याचे जर पैसे परत आले नाहीत त्याने येऊन पंचायतीमध्ये तुम्ही सांगू शकता बाबा माझे 6,000 रुपये आले नाहीत 6,000 कोणाचे आले 3,000 कोणाचे आले सर्वांचे पैसे आलेले आहेत. ते आलेल्यावरतीच पैसे गाव आहेत ते साहेबांनी वाचले आहेत. जर कोणाचे आलेले ते तुम्ही पंचायतीमध्ये करू शकता. आणि जर कोणाचे यायचं असेल ते पण तुम्ही सांगू शकता. आणि काय कोणाचा समस्या आहे तर आताच सांगा. घरांचं नाही घरांचं आम्ही सगळ्यांनी दिलेल्या आल्यानंतर तुमच्या अकाउंटला जमा होणार ते कुठं जाणार नाही. असं तुम्हाला घराचं एक फक्त रोजगारांचं काय सांगा रोजगार लायला असा फक्त तुमचे 2 दिवस पैसे उरले 2 दिवसापुरते आणि आता परत 9 लाखाचा घातला 9-18 लाखाचा रुपये घातला. उद्या तुम्ही जर काम करतात उद्या सुद्धा मी तुला सांगतो उद्या काम चालू करणार म्हणजे तुम्ही रेग्युलर समजा तू आपला उद्या सोमवारच्या काम चालू होय सोमवारच्या काम चालू करू. हा सगळे रेडी असत सगळा 9 लाखाचा घातला 9 लाख नाही म्हणून मी करतो. काम मेटीबाईंचं असतं येणे मात्र पूर्व जो तुम्ही कामा गेल्यात ते तुमचे पैसे येले असत. आता आणि किती दिवस आम्ही तुमचं काय झालं सांगू तुम्हाला. तुम्ही 1 दिवस इकडं पण गेले तिकडं पण गेले तुमच्या कुठं तर एक ठिकाणीचं येतं तुमचे नाव आलं तुम्ही 1 दिवस कामाला जाऊ नका ते आम्ही हे काढून हे करून देतो. येणार आता जे काम केलंय काम केलंय तुझ्या आता ते येऊ ना ते मेटे पैसे सांगा तुम्ही देईनच ना त्यांच्यावर लिस्ट देवा दोघा तोंडाला पण सांगा तुमची मेटे पैकडे दिलं ठाया असं तोंडात नको त्याला लिहून आड तिथं पहिला सांगलं कोणच्या उरल्यात लिहून आडा ते मेटे पैक देवा ते कोणच्या उरल्यात ते त्या कामाक येतोय तुझ्या चिडूक धाड किंवा घोवाच्या नावावर घालूया त्या कामाक डेली येतं 1 दिवस काय चुकायला 4 दिवसाची गणेश कुटी 2 दिवसाची कटरांच्या गुडीची आम्ही पावडर मारल्या ऐकते रे सगळं मारण्याच्या बरोबर 1 दिवस कामाचा रोड नाही जाऊचा खरं तसं कसं आम्ही अरे मग कसं मारून देईन सांगत जाईल ऐक रे त्या ह्या बघ त्यांचा व्हिडिओ चालू असा त्याचं हे माझं इतकंच मत जी कोणचे ना मी काय सांगा जी कोणाला पैसे मिळाले ना लिस्ट देवा
मिठी तुमच्या समोर असतो म्हणजे परत तुम्हाला काम जाय आता फक्त पुढच्या आठवड्याचा पगार येऊन यायचो सगळ्यांचं हे लोक उरला एक मिनिट एक आळ येऊन आमचा नाही, एकच या. नाही, आले नाही ते. योग आळ म्हणतात लोकांमध्ये करा अजून चेक करून हे गप बसा खड्ड्यांच्या पैसे ते 23 लोकांचे हे प्रॉब्लेम आहे ते आम्ही रिपोर्ट पण दिलेले आहे तिथं झडपीला ते परवा मिथून पण जाऊन तिथं सगळं फायला पण देऊन आलेले आहे सोपीटचे ते काय प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे ते पहिला बांधले लोकांचे तेवढं जुळले पाठीमाग बांधले ते त्यांच्या सगळ्यांचे पेमेंट क्लिअर झालेलं आहे पहिला जो कोण बांधले त्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते हे झाले आहे त्याचा पण आम्ही रिपोर्ट दिलेला आहे आणि ह्यांच्या घरचा पण रिपोर्ट दिलेला आहे त्यांना पण 10 पोटी दाखवलेले आहे तर अनेक विषय आलेले आहेत ते काय सोशल परिस्थिती वॉच अँड वॉर्ड म्हणून तुम्ही मटेरियलमध्ये पेमेंट केलेलं आणि त्यांनी लेटर बी दिले आणि डिलिशनला लेटर दिले म्हणून तरी ते क्लिअर होईपर्यंत आमच्याकडून मिळते असतं चालेल आता आणि हे उद्योग खात्याचं इथं तुमच्या पंचायतच्या काय तर समस्या असल्या तर सांगू काम तुमचं बाबा काम असतं जिरोनी गटाचं काय नाम सांगितलं नाही सर बी सांगितलं आता सगळ्यांचे झालं नाही सगळ्यांचे जिरोनी गटा त्यांनी करून घेतले आता मी काय नाव वाचून दाखवलं नाही त्यांच्या सगळ्यांचे झालं नाही बाकीच्यांचे आलेले टोटल 21 जिरणी खड्ड्याचे पेमेंट झालेले नाही जाऊ ना त्याच्यासाठी ते प्रॉब्लेम आम्ही टीपीला झडपीला ते सगळं लेटर पाठवलेलं आहे ज्या वेळेला ते क्लिअर होऊन येते ते पण पेमेंट काय होणार नाही आम्ही पेमेंटचं सर बोलायला आम्ही जिरोनी खड्डा झाला नाही म्हणून विचारायला आहे खड्डा घेतलं आता त्यांनी नाव वाचले त्यांनी खड्डा बांधून घेतले का नाही विचारायला त्यांनी ते बांधून घेतलं त्याने बांधल्यात ना होय तरी म्हणा सोसावर घाटामध्ये ते खड्डे बांधत का असेच पैसे घेतात मी विचारत नाही अरे तू बघितलं तरी बांधलेली तुला माहिती नाही माझं बांधलं नाही अरे आम्ही बघितलं रे लोकांना सांगायला पाहिजे नाही आज या ठिकाणी सोशल ऑडिट ग्रामसभा आयोजन केलेलं होतं हे सोशल ऑडिट ग्रामसभाला उपस्थित असून हे सोशल ऑडिट ग्रामसभा संपूर्ण झाल्यामुळे इथं संपलं म्हणून जाहीर करतो